सावळ्याची जणू सावली या मालिकेमुळे घराघरात पोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राप्ती रेडकर. तिच्या साध्या, निरागस आणि मनाला भिडणाऱ्या अभिनयामुळे तिने फार कमी वेळेतच प्रेक्षकांची मनं जिंकली. पडद्यावर दिसणारी शांत, संयमी आणि भक्तिभाव असलेली सावली सर्वांनाच आवडते. पण पडद्यामागची प्राप्ती यापेक्षा खूपच वेगळी आहे. तिच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडल्या ज्या फार कमी लोकांना माहिती आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत प्राप्ती रेडकर बद्दलचे काही खास अननोन फॅक्ट्स. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जी अनेकांना माहित नाही, सावळ्याची जणू सावली ही प्राप्तीची पहिली मालिका नाही. याआधी तिने काव्यांजली या मालिकेत सुद्धा काम केलंय. त्यावेळी ती कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. एका बाजूला अभ्यास आणि दुसऱ्या बाजूला रोज 10 ते 12 तासांचं शूटिंग. हे दोन्ही सांभाळणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. पण मेहनत, वेळेचं योग्य नियोजन आणि कामाची आवड यामुळे तिने दोन्ही जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. काव्यांजलीमधील भूमिकेसाठी तिने खूप मेहनत घेतली होती. त्या पात्राला स्कूटर चालवता यायला हवी होती, स्वयंपाक करता यायला हवा होता आणि शिलाईचं कामही येणं गरजेचं होतं. त्यामुळे शूटिंग सुरू होण्यापूर्वी तिने या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या. एखादी भूमिका पडद्यावर खरी वाटावी यासाठी ती किती मेहनत घेते हे याचं उत्तम उदाहरण आहे. आता तिच्या आणखी एका खास गुणाबद्दल बोलायचं झालं तर प्राप्ती रेडकर फक्त अभिनेत्री नाही, ती राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक जिंकलेली किक बॉक्सर सुद्धा आहे. अभिनय आणि किक बॉक्सिंग ही दोन्ही पूर्णपणे वेगळी क्षेत्र तिने एकत्र सांभाळली. नियमित सराव, फिटनेस, शिस्त यामुळेच ती दोन्ही क्षेत्रात यशस्वी ठरली. एका मुलाखतीत तिने असंही सांगितलं होतं की अभिनयात आली नसती तर कदाचित खेळाडू म्हणूनच करिअर केलं असतं. पण फक्त किक बॉक्सिंगच नव्हे तर तिला क्रिकेट, स्विमिंग आणि मार्शल आर्टची सुद्धा आवड आहे. त्यामुळे तिचा फिटनेस फक्त जिम पुरता मर्यादित नाही. वेगवेगळ्या खेळांमुळे तिची ऊर्जा आणि तिच्यामधला आत्मविश्वास कायमच टिकून राहतो. प्राप्तीच्या अभिनयाचा प्रवासही खूप वेगळा आहे. ती अवघी 6-7 वर्षांची असताना एका फोटोग्राफरने तिचं हसणं पाहिलं आणि तिच्या आई वडिलांना फोटोशूट करण्याचा सल्ला दिला. त्या एका फोटोशूटमुळे तिला जाहिरातींच्या संधी मिळाल्या आणि पुढे मालिकांमध्ये काम करण्याचे दरवाजे उघडले. म्हणजे अभिनेत्री होण्याचं तिचं सुरुवातीपासून स्वप्न नव्हतं, पण तिच्या नशिबाने तिला या क्षेत्रात आणलं. लोकप्रिय अभिनेत्री असूनही प्राप्तीचा साधेपणा आजही कायम आहे. शूटिंगसाठी उशीर होऊ नये म्हणून ती अनेकदा मुंबई लोकल, मेट्रो आणि रिक्षाने प्रवास करते. ट्रॅफिकमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणं तिला जास्त सोयीचं वाटतं. आणि या प्रवासात अनेक चाहत्यांशी तिची भेट सुद्धा होते. स्टार असूनही साधेपणाने जगणं ही तिची खास ओळख आहे. सावळ्याची जणू सावली या मालिकेचा पहिला प्रोमो सोशल मीडियावर आला तेव्हा ती ट्रेनमध्ये प्रवास करत होती. प्रोमो पाहताच तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने लगेच आई वडिलांना फोन करून घरी गेल्यावर एक सरप्राईज आहे असं सांगितलं. तिच्या आयुष्यातील हा अत्यंत भावनिक आणि अविस्मरणीय क्षण होता. या मालिकेमुळे तिच्या आयुष्यात आणखी एक सुंदर बदल झाला. मालिकेत संगीताशी आणि भक्तीशी जोडलेली भूमिका करताना तिची संगीताबद्दलची आवड वाढली. त्याचबरोबर विठ्ठलाशी सुद्धा तिचं वेगळं नातं निर्माण झालं. प्रत्यक्ष आयुष्यात ती ठाम आणि धाडसी असली तरी सावली ही भूमिका साकारताना तिच्यात संयम आणि शांतपणा अधिक वाढल्याचं तिने सांगितलं. प्राप्ती स्वतःला बिग फूडी म्हणते. फिटनेसची काळजी घेत असली तरी तिला वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात. कठोर डाएट करण्यापेक्षा संतुलित जीवनशैलीवर ती जास्त विश्वास ठेवते. मेहनत, व्यायाम आणि आवडत्या पदार्थांचा आनंद या तिन्ही गोष्टींचा समतोल ती बरोबर राखते. सेटवर सुद्धा प्राप्ती सगळ्यांची लाडकी आहे. ती सर्वात लहान कलाकारांपैकी एक असल्यामुळे इतर कलाकार तिची विशेष काळजी घेतात. शूटिंग दरम्यान एकत्र जेवण, गप्पा आणि मजा मस्ती यामुळे सेटवर कायमच आनंदाचं वातावरण असतं. पडद्यावर शांत दिसणारी प्राप्ती प्रत्यक्ष आयुष्यात मात्र खूप हसणारी आणि मोकळ्या स्वभावाची आहे. आणखी एक गोष्ट ती म्हणजे प्राप्तीला आपल्या संस्कृतीबद्दलही विशेष प्रेम आहे. अभिनयाच्या बिझी टाइम टेबल मधूनही आपल्या परंपरा आणि संस्कृतीशी जोडलेलं राहणं तिला महत्वाचं वाटतं. 2024 हे वर्ष तिच्यासाठी खूपच खास ठरलं. झी मराठी पुरस्कार सोहळ्यात तिला पहिल्यांदाच परफॉर्म करण्याची संधी मिळाली आणि त्याच वर्षी तिच्या वाढदिवशीच सावळ्याची जणू सावली या मालिकेसाठी तिची निवड झाल्याची बातमी मिळाली. त्यामुळे तो दिवस तिच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला. पडद्यावर साधी, निरागस आणि भक्तिभावाने भरलेली सावली आणि पडद्यामागे मेहनती, शिस्तप्रिय आणि खेळाडू वृत्तीची हसतमुख आणि जमिनीवर राहणारी प्राप्ती. तिच्या या दोन्ही बाजू चाहत्यांना तितक्याच आवडतात.
तिचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. तर हे होते प्राप्ती रेडकर बद्दलचे काही रंजक आणि कमी परिचित फॅक्ट्स. यापैकी तुम्हाला कोणता फॅक्ट सर्वात जास्त आवडला किंवा यापैकी कोणती गोष्ट तुम्हाला आज पहिल्यांदा कळाली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच मनोरंजक माहितींसाठी इट्स मज्जा मराठीला नक्की सबस्क्राईब करा.
मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.